केंद्र सरकार द्वारा प्रस्तावित 4 श्रम संहिताओं और श्रमिकों किसानों से जुड़े अहम मुद्दों के विरोध में आज संभाजीनगर के क्रांति चौक पर श्रमिक संगठनों द्वारा एक भव्य प्रदर्शन आंदोलन किया गया। इस आंदोलन का आयोजन श्रमिक कर्मचारी संगठन संयुक्त कार्रवाई समिति के नेतृत्व में किया गया, जिसमें शहर और आसपास के क्षेत्रों से हजारों की संख्या में श्रमिकों, कर्मचारियों और किसान प्रतिनिधियों ने भाग लिया। केंद्र सरकार की 4 नई श्रम संहिताओं के विरोध में आज श्रमिक कर्मचारी संगठन संयुक्त कार्रवाई समिति के नेतृत्व में क्रांति चौक पर भव्य प्रदर्शन हुआ। यह विरोध अखिल भारतीय ट्रेड यूनियन महासंघ और स्वतंत्र क्षेत्रीय संगठनों के आह्वान पर आयोजित देशव्यापी हड़ताल का हिस्सा था। प्रदर्शनकारियों ने श्रम विरोधी नीति वापस लो जैसे नारों के साथ सरकार की नीतियों की कड़ी आलोचना की। वक्ताओं ने आरोप लगाया कि सरकार निजीकरण को बढ़ावा देकर श्रमिकों और किसानों के अधिकारों को खतरे में डाल रही है। आपण 2014 पासून पाहत आहोत, जेव्हापासून मोदी सरकार, भाजप सरकार केंद्रात आलेला आहे, कामगार, शेतकरी, श्रमिक, महिला, विद्यार्थी, युवक, आदिवासी यांच्यावरचे हल्ले वाढलेले आहेत। बटेंगे तो कटेंगे हा त्यांचा नारा होता। लोकांना वाटलं हिंदूच्या विरोधात बोलतायत, त्यांना वाटलं मुसलमानाच्या विरोधात बोलतायत, परंतु त्यांच्या पोटात काय होतं ते आता ओठावर आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही हिंदू मुसलमान जर म्हणून वाटले गेलात तर तुम्हाला महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार करून तुम्हाला कापू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि हेच आपल्याला कापण्यासाठी, सर्व कामगारांना कापण्यासाठी त्यांनी नवीन कामगार कायदा आणलेला आहे। या कायद्यामध्ये आज संपूर्ण देशभर एक दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व संयुक्त कृती समिती सामील झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कामगार रस्त्यावर उतरलेला आहे। ऐतिहासिक असा हा संप राहणार आहे, कारण कामगाराचे जे अधिकार आहेत, जे काही 4 श्रम संहिता आणि लोकविधायक हे कामगाराच्या हिताचे कायदे नसून हे सरकार भांडवलदाराशी सहमत असून भांडवलदाराचे हे कायदे करत आहे। म्हणून या सरकारला कामगार वर्ग संयुक्त कृती समिती आणि सगळे कामगार दाखवून देतील आणि या सरकारला या संपापुढे आणि या मोर्चापुढे, आंदोलनापुढे नमावं लागेल आणि हे कायदे मागे घ्यावाच लागतील, असं मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे। जे काही कामगार आहेत, जे कामगार कॉन्ट्रॅक्ट कामगार आहेत, जे स्कीम वर्कर आहे, या स्कीम वर्करला किती दिवस काम करावं लागेल स्कीम मध्ये हे सांगता येत नाही। जवळपास 20 वर्ष शालेय पोषण आहाराला झालेले आहेत, आशांना झालेले आहेत, अंगणवाड्यांना झालेले आहेत। या कामगारांना कधी कामगाराचा दर्जा देणार आहे? हे कामगार कायदे जर बदलले तर हा कामगार कधीही रस्त्यावर उतरू शकणार नाही। अशा पद्धतीचे कायदे सरकार आणत आहे। म्हणून या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असे निदर्शने आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये करत आहोत आणि पूर्ण देशभर हे निदर्शने चालू आहेत।